टीमची टोटल झाली 8 रन्स. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. शॉर्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि यस इट इज. पहा किती कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जो खऱ्या अर्थाने वाईट ठरू शकला असता, त्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या अंगाशी येतो आणि फलंदाजीतून हार्दिक बाद होऊन परतेल. प्रचंड निराश मनाने मात्र हार्दिक मैदानाच्या बाहेर निघालाय. 5 विकेट एकूण गमावलेत 8 या धावसंख्येवरती गणेश धर्मास्मृती झोगाव टीमने. परिस्थिती संपूर्ण मनाच्या विरुद्ध आहे, परंतु आता इथून सामना खेचून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कारण आता 52 धावांची टार्गेट तुम्हाला चेस करत असताना आतापर्यंत 8च झाल्यात, म्हणजे 44 अजूनही तुम्हाला बनवायचे आहेत. 10 बॉलमध्ये 10 बॉल 44ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार मारला तरी सुद्धा कठीण आहे. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये सेफली बॉल लँड करतोय. 8-6 जोगाव टीम. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज ऑन साइडला आणि ते विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. पहिला बॉल या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर होता, विकेट किपरने कॅच कॅरी केला. सेकंड बॉल लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल टिपला गेला आणि तिसऱ्या बॉलवरती लॉंग ऑन मध्ये चांगला झेल टिपला गेला आणि 3 सलगचे फलंदाज बाद करत असताना आता नुकतंच आम्ही जो उल्लेख केला, वय वर्ष अवघं 14 या बॉलरचं, परंतु काय स्वतःला त्याने सिद्ध केले गेल्या 2 ते 3 टुर्नामेंट मध्ये. आणि हे 2000 रुपयांचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे विशाल पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत फक्त 3 रन्स त्याने खर्च केले. त्याने 3 रन्स खर्च करत असताना 3 सलगचे विकेट बाद करण्यामध्ये यश आले. विशाल पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. मिथिलेश तांडेल पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल, चौथ्या विकेटचा संभावना या ठिकाणी आहे आणि होय, 4 बॉल 4 विकेट्स मिथिलेश तांडेलच्या नावावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. काय लाजवाब गोलंदाजी. पहिली कॅच विकेट किपरच्या हातामध्ये, दुसरी कॅच लॉंग ऑफ मध्ये, तिसरी लॉंग ऑन मध्ये आणि चौथी कॅच बरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर्सला. काय गोलंदाजी, काय भन्नाट गोलंदाजी. आणि 8 वरती 8 जर आकडा युट्यूबला पाहिला ना तर सगळेजण तोंडात बोट घालतील. एवढी प्रभावशाली बॉलिंग पाहायला मिळाली.